सार्थक ज्ञानेश्वरी अध्याय 8वा श्लोक 6वा आणि ओवी क्रमांक 74 पासून आता सुरुवात करूयात. श्लोक. यम यम वापी स्मरन् भावं त्यजन्त्यन्ते कलेवरं तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः. अर्थात, अथवा हे अर्जुना, ज्या ज्या पदार्थांचे स्मरण करीत अंतःसमयी शरीराला सोडतो त्या त्या पदार्थालाच सर्वदा त्या पदार्थाच्या वासनेचा अभ्यास केलेला पुरुष प्राप्त होतो. तेवी जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे त्यांची मरणाची ये मेरे फार हो लागे. त्याचप्रमाणे जिवंत असताना अंतःकरणात ज्याची आवड असते त्या विषयांचीच आवड अंतकालचे वेळी वृद्धिंगत होते. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. आणि मरणाच्या समयी ज्या गोष्टींची आठवण असते त्याच गतीला तो मरणानंतर पावतो, म्हणून तू नेहमी मलाच स्मरत जा. श्लोक 7वा. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मय्यर्पित मनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशयम. अर्थात, त्या अर्थी सर्व काली अहोरात्र मला आठव, माझे स्मरण कर आणि युद्ध कर. माझ्या ठिकाणी ज्याने आपले मन व बुद्धी अर्पिली आहे असा तू मलाच प्राप्त होशील, यात संशय नाही. डोळा जे देखावे का कानी हन ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे. डोळ्यांनी जे पाहावे किंवा कानांनी जे ऐकावे, मनाने जे चिंतावे अथवा वाचेने जे बोलावे ते आत बाहेर यागवे मीची करुणी घालावे मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे. ते हृदयात भासणारे व बाह्यदृष्टीला दिसणारे सर्व मीच आहे असे समजावे, मग सर्वत्र मीच आहे असे तुला सहज दिसेल. अर्जुना ऐसे जाहलिया मग न मरीजे देह गेलिया मा संग्रामू केलिया भय का तुझ. अर्जुना, याप्रमाणे सर्व गोष्टी मद्रूप आहेत असे तुझ्या मनाने घेतले म्हणजे देह गेला तरी तू मरणार नाहीस, मग युद्ध केले असता तुला भय कसले आहे. तू मन बुद्धी सांचेसी जरी माझी या स्वरूपी अर्पिसी तरी मातेची गा पावसी हे माझी भाक. तू मन आणि बुद्धी ही खरोखर माझ्या स्वरूपास अर्पण करशील तर तद्रूप होशील, हे तुला मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो. हेची काही सयावरी होये ऐसा जरी संदेह वर्ततो आहे तरी अभ्यासूनी आधी पाहे मग नव्हे तरी कोपे. हे कसे होईल असा जर तुझ्या मनात संशय येत असेल तर अगोदरच याचा अभ्यास करून अनुभव घे, आणि जर मी म्हणतो त्याचप्रमाणे न होईल तर माझ्यावर रागव. श्लोक 8वा. अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन. अर्थात, हे अर्जुना, चित्ताला माझ्या ठिकाणी स्थिर करण्याचा वारंवार प्रयत्न करणे याच अभ्यासरूप योगाने उपायाने युक्त असलेल्या व मला सोडून दुसऱ्या कोणत्याही विषयाकडे न जाणाऱ्या अशा चित्ताने पुरुषाचे ध्यान करणारा भक्त निरतिशय सूर्यमंडलात व्यक्त होणाऱ्या पुरुषाला प्राप्त होतो. येणेची अभ्यासेसी योगू चित्तासी करी पा चांगू अगा उपाय बळे पंगू पहाड ठाकी. याकरिता चांगल्या रीतीने चित्ताची आणि अभ्यासाची गाठ घातली, मनपूर्वक अभ्यास केला तर ज्याप्रमाणे लंगडा उद्योग बलाने पर्वतही चढू शकतो, तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर राहो अथवा जाओ. त्याप्रमाणे नेहमी ब्रह्मविचाराचा अभ्यास करून मनाला आत्म्याचा छंद लाव, मग शरीर राहो अथवा जाओ. जे नानागती ते पावविते ते चित्त वरील आत्मयाते मग कवण आठवी देहाते गेले की आहे. नानागती पावविणारे असे चित्त जर आत्म्याला वरील तर मग देह गेला की आहे याची आठवण कोण करील. पैसरिते चैनी ओघे सिंधू जळा मिळले घोघे ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहो येते. हे पहा, पाणी नदीच्या ओघाने घो घो करीत समुद्रास मिळण्यास चालले म्हणजे मागे काय होत आहे हे बघण्याकरिता परतते का. ना ते समुद्राची होऊनी ठेले तेवी चित्ताचे चैतन्य जाहाले जे थयातायत निमाले घनानंद जे. नाही, ते समुद्रात मिळाल्यावर समुद्रच होते.
त्याचप्रमाणे चित्त हे आत्मरूप झाले म्हणजे जन्ममरणाच्या यातायाती चुकतात, कारण त्या ठिकाणी परमानंदच भरलेला आहे. श्लोक 9. कवी पुराण मनुष्याशिता रमणोरणीयासमनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूपम आदित्यवर्णम तमसः परस्तात्. अर्थात जो कोणी सर्वज्ञ, नित्य सर्व जगाचा शास्ता, सूक्ष्माहून अतिसूक्ष्म, सर्व प्राण्यांना कर्माचे फल देणारा, ज्याचे रूप अचिंत्य आहे, सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे ज्याचा नित्य चैतन्य प्रकाश आहे व जो अज्ञानलक्षण मोहांधकाराच्या पलीकडे आहे, अशा माझे ईश्वराचे मरणसमयी ध्यान करीतो, तो त्यालाच प्राप्त होतो. जयाचे आकाराविण असणे, जया जन्मना निमणे, जे आघवेची आघवे देखत असे. ज्याचे निराकार अस्तित्व, ज्याला जन्ममरण नाही व जे सर्व व्यापकपणाने सर्वांना पाहते, जे गगनाहुनी जुने, जे परमाणुहुनी साने, जे याचे निसन्निधाने विश्व चळे, जे आकाशाच्या आधीचे, जे परमाणुहूनही सूक्ष्म, ज्याच्या सान्निध्याने विश्वाचे व्यापार चालतात, जे सर्वांते ययाविये, विश्व सर्व जेणे जिये, हेतू जयाबिहे अचिंत्य जे, ज्याच्यापासून ह्या सर्वांची उत्पत्ती होते, ते सर्व विश्व जगते व ज्याचे अनुमान करता येत नाही, कारण ते अचिंत्य आहे. देखे ओळंबा इंगळू न चरे, तेजी तिमिर न शिरे, जे देहाचे अंधारे चर्मचक्षुसी. पहा, वाळवी कधी इंगळ विस्तव खात नाही, तेजामध्ये अंधार शिरत नाही व देहाविषयीचे अज्ञान ज्याच्या चर्मचक्षूंना दिसत नाहीत. सुसडा सूर्यकणांच्या राशी, जो नित्य उदोज्ञानियांसी, अस्तमानाचे जयासी आडनाव नाही, जे निर्मळ अशा सूर्यरूप कणांच्या राशीसारखे आहे व ज्ञानाला नित्य उजेड करणारे आहे व ज्याच्या ठिकाणी अस्त असे आडनावही नाही. श्लोक 10. प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतं परं पुरुषो मुपैति दिव्यम. अर्थात मरणसमयी भक्तीने व चित्ताचे समाधान याच बलाने युक्त होऊन भुवयांच्या मध्ये प्राणाला सावधानपणाने स्थापून अचल मनाने अनुस्मरित म्हणजे अनुचिंतन करतो, तो त्या श्रेष्ठ दिव्य पुरुषाला प्राप्त होतो. तया अव्यंगवाणेया ब्रह्माते प्रयाणकाले प्राप्ते, जो स्थिरावलेनी चित्ते जाणोनी स्मरे. त्या अव्यंग अशा ब्रह्माला जाणून मरणकाल जवळ आला असता जो एकाग्र चित्ताने त्याचे स्मरण करीतो. बाहेरी पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसुनी, जीवी सुखसुनी क्रमयोगाचे. शरीराच्या ठिकाणी पद्मासन घालून उत्तरेस तोंड करून बसून आणि योगाभ्यासाच्या क्रमात प्राप्त झालेले सुख अंतःकरणात साठवून अंतु मिनलेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचेनी प्रेमे आपोआप संभ्रमे मिळावया. अंतर्यामी एकाग्र चित्ताने स्वरूप प्राप्तीच्या प्रेमाने आपोआप ब्रह्मास ताबडतोब मिळण्याकरिता आकळलेनी योगे मध्यमा मध्यमार्गे अग्निस्थानोने निगे ब्रह्मरंध्रा. संपादिलेल्या योगाच्या द्वारे सुषुम्ना नाडीच्या मध्यमार्गाने अग्निस्थानापासून ब्रह्मरंध्रात जाण्याकरिता निघतो. तेथ अचेत चित्ताचा सांगा तू, आहाच वाणा दिसे मांडतू, जेथ प्राण गगनांतू संचरे सांगा तू. प्राण व चित्त यांची संगती आहे असे बाह्यातकारी दिसते आणि प्राणाचा लय आकाशात होतो. परी मनाचेनी धैर्य धरिला, भक्तीची या भावना भरला, योग बळे आवरला सज्ज होऊनी. तो योगी चित्त व प्राण यांना भ्रुकुटीमध्ये आवरून धरून ज्याप्रमाणे घंटेचा नाद घंटेतच लय पावतो, त्याप्रमाणे दोघांचा लय करतो. का झांकली या घटीचा दिवा, नेणीजे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. किंवा मडक्याखालील झाकलेला दिवा केव्हा नाहीसा होतो हे ज्याप्रमाणे समजत नाही, त्याप्रमाणे अर्जुना जो आपला देह ठेवतो, ब्रह्माकाशात प्राणवायू नेऊन तो आत्मस्वरूपी केव्हा लीन होतो हे समजू न देता आपला देह ठेवतो.
तो केवळ परब्रह्म जया परमपुरुष ऐसे नाम ते माझे निजधाम होनी ठाके. तो केवळ परब्रह्म ज्याला परमपुरुष असे नाव आहे तो माझ्या निजस्वरूपाप्रत जाऊन मिळतो. श्लोक 11. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यततो वितरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत् ते पदं संग्रहेण प्रवक्षे. अर्थात वेदार्थ जाणणारे ज्याला अविनाशी म्हणतात, ज्यांचा राग आसक्ती नाहीशी झाली आहे, असे विरक्त यती ज्यात प्रवेश करीतात, ज्याला जाणण्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्यव्रत गुरुपाशी राहून पाळतात, ते अक्षरसंज्ञक पद तुला संक्षेपाने मी सांगेन.